नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत ब्रेड रोल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य बघूया। ब्रेड घेतलेले आहे, ब्रेड क्रम्स घेतले इथे, एक बटाटा उकडून मॅश करून घेतलंय, इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली, थोडी जाडसरच केली आहे। ते गाजर बारीक चिरून घेतलंय, धणे पावडर, तिखट, इथे कोथिंबीर बारीक चिरलेली, पुदिना बारीक चिरून घेतलाय, कांदा बारीक चिरलेला, इथे मैदा, कॉर्नफ्लॉवर, वाटाणा आणि चवीनुसार मीठ। सगळ्यात आधी ब्रेड मिक्सर मधून बारीक करून घेऊया। बघू शकता ब्रेड एकदमही बारीक केलेला नाहीये। तर यातच आपण मॅश केलेला जो बटाटा आहे तो घेऊया, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, गाजर बारीक चिरून, पुदिना, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, धणे पावडर, तिखट, इथे वाटाणा किंवा तुम्ही याला ओला मटारही बोलू शकता। इथे मी थोडं मिक्सरला काढून घेतलं हे जाडसर, तेही घेऊया। चवीनुसार मीठ, थोडं कॉर्नफ्लॉवर, सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हातानेच। बघू शकता सारण व्यवस्थित सगळं मिक्स केलंय। याचा एक गोळा तयार करून रोल टाइप करायचे हे। यात भाज्या दिसायला खूप छान दिसतात। याच पद्धतीने सगळे रोल तयार करून घेऊया। सगळे ब्रेड रोल तयार करून घेतलेले आहेत। आता आपण मैदा आणि मक्याची स्लरी तयार करून घेऊया। वाटीत एक छोटा चमचा मैदा घेतलेला आहे, त्यात कॉर्नफ्लॉवर टाकूया, त्यात थोडं पाणी टाकून पातळ बॅटर तयार करून घेऊया। यातच थोडं मीठ टाकून घेऊ। ब्रेड रोल मैदा आणि मक्याचे जे आपण स्लरी तयार केली आहे त्यात डिप करून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेऊया, जेणेकरून छान कुरकुरीतपणा येईल। कढईमध्ये तेल तापलेलं आहे, त्यात एक एक करून ब्रेड रोल टाकून घेऊया। मध्यम ते मंद आचेवर तळून घ्यायचे ब्रेड रोल। रोल छान दोन्ही साइडने गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे व्यवस्थित। बघू शकता ब्रेड रोल तयार आहेत, क्रिस्पी कुरकुरीत असे। नक्की ट्राय करून बघा एकदा। तर आज आपण बघितलं ब्रेड रोल। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.